काहीतरी मोठा धमाका होणार हे नक्की. वा, मॅडम तर पूर्णपणे हदरलेले दिसतायत. सुनबाई, काय ग, वेद कसं आला नाही अजून बाहेर? तब्येत बरी आहे ना त्याची? कसं आहे ना, सकाळी सगळेजण एकत्र गप्पा मारत छान हसत खेळत खातात, म्हणजे दिवस पण आनंदात जातो ना ग. माझ्यात आणि वेद मध्ये दरी निर्माण व्हावी म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना बाबा? अरे तुझं काही डोकं फिरवाय का? काय बोलतेस तू? बघा ही चिठ्ठी. हे तुम्हीच करू शकता. तुम्हीच केलेत ना हे? का केलं तुम्ही असं? हे बघ, तुझी जीभ फार लांब आहे, पण कुणाशी कसं बोलावं हे संस्कार तुझ्या आई वडिलांनी तुला दिलेलेच नाहीये. अगं अमंगळ अशुभ तिकडी म्हणून तुझी या घरात राहण्याची लायकीच नव्हती आणि ते तू आज सिद्ध केलंस. बघितलंस नाही? बाई 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 बाई, अक्षरशः वेळ लागायची पाळी आली या मुलीमुळे. का आमच्या मुळावरच जन्माला आलीस का तू? रोज तीच तीच भांडणं, तेच तेच वाद. माझा जीव घेतल्याशिवाय शांत होणार नाही आहेत का तू? निर्लज्ज मुली, तुला ठाऊक आहे तू या घरात नको आहेस, तरी पण मुद्दाम म्हणून छातीवर बसतेस, कटकट 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 डोक्याला करतेस. चल जा इथून, निघ. आजी, मी खरंच बोलते. हे पत्र ऋषी दादाने लिहिलेलं नाहीये. मला अडचणीत आणण्यासाठी, माझा आणि वेदचा संसार सुखाचा होऊ नये म्हणून कोणीतरी सतत प्रयत्न करते. बाबांना तर मी या घरात आल्यापासूनच नकोय ना, म्हणून त्यांनी हे सगळं पत्राचं प्रकरण घडून आणलं. नाही, वेद, मी खरं बोलते. हे पत्र ऋषी दादाने लिहिलेलं नाही. अरे, विश्वास ठेव माझ्यावर. तू असा कांगावा करणार याची कल्पना होती मला. तू या घरातल्या माणसांना मूर्ख समजतेस का ग? नेमकं काय समजतेस तू खोत घराण्याला? वेद, मी सिद्ध करू शकते की हे पत्र ऋषी दादाने लिहिलेलं नाहीये. तू काहीतरी गैरसमज करून घेतोय सरे. झाला ना, खरंच गैरसमज झाला माझा. पण हे पत्र हाती आलं ना, डोळे उघडले माझे, भ्रम मिटला, सगळं क्लिअर झालंय मला. हे पत्र ऋषीने लिहिलेलं नाहीये हे तू सिद्ध करणार आहेस. दिली एक संधी तुला. चल. वेद, अरे ऐक माझं.
वेद 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 काय करतोयस? वेद वेद काय करतोयस तू? वेद काय करतोयस तू? वेद काय करतोयस तू? वेद दादाच्या वया का टाकतोयस? वेद काय झालंय तुला? वेद ऋषी दादाच्या वयात या. वेद फेकतोयस का तू? ही चिठ्ठी ऋषीने लिहिली नाहीये सिद्ध करणार आहेस ना तू? बस बस बघ, या ऋषीचे वय बघ, 100 खात्री करून घे. बघ हे बघ, काय दिसतंय? दोन्हीकडे ऋषीचीच अक्षर आहेत ना? बघ, अजून काय पुरावा हवाय तुला? या ऋषीच्या वयात तरी काय झालं ते तरी सांग. बघ. वेद, तुझं काहीतरी गैरसमज झाला असणार. फिरवा फिरवी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. मी खोटं बोलत नाही. अरे बोल बोल. काय? वेद ऐक, शांत हो आणि बोल. जीभ जड झालीये, मेंदू करकरीत झालाय. वेद, तुझा गैरसमज झालाय. अजून काय पुरावा हवाय तुला? अजून काय पुरावा हवाय तुला? माझा गैरसमज झाला होता. नाही, मला असं वाटत होतं की तू कुठल्या तरी धर्मसंकटात होतीस म्हणून तू मला शेतघरात असं बोललीस, पण नाही. आता सगळं क्लिअर झालं. ऋषीनं नियतच खोटी आहे. खोटारडी आहेस तू, खोटारडी आहे, लबाड आहेस तू. वेद, मी खोटं बोलत नाही. वेद, तुझा गैरसमज होतोय. वेद, अरे ऐक तर. वेद, मी खरंच खोटं बोलत नाही. ऐक माझं. वेद वेद, तुझा गैरसमज होतोय. वेद फार बदलत चाललाय. मनाला हवं तसं वागतो, काही मनातलं बोलतही नाही. मगर माझा दादा ना कूल आहे, पण त्याच्या आजूबाजूची जी माणसं आहेत ना त्यांच्यामुळे त्याची चिडचिड होते. आता ही नलीच उगाच कटकट करत असते, मग तो चिडणारच ना. वेद बरोबर आहे म्हणायचं का तुला? मी असं कधी म्हणालो? नाही, क्लिअर काय ते बोल ना. मला सांग, नली का कटकट करते सांग ना. कमॉन काका, मला कसं माहित आहे